हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीमध्ये फॉर्म्युल्याच्या आकड्यापेक्षा विजयाची खात्री असलेल्यांना संधी जिंकू शकण्याच्या मेरिटवर जागा वाटप होणार। महायुतीच्या बैठकीमधील आतली बातमी। महायुतीचा फॉर्म्युला 37-8-3 राहण्याची शक्यता। भाजप 37, शिवसेना 8 आणि अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता। महायुतीमधील जागा वाटपामध्ये भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता। भाजप जवळपास 37 जागा लढणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 जागांची मागणी, मात्र राष्ट्रवादीला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली, कोल्हापूर, पालघरसह वाशिम, यवतमाळची जागा शिंदे गटाकडून जाण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर सामील। 9 मार्चला पुन्हा बैठक। पुढील बैठकीत बऱ्याच गोष्टी ठरतील, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाही, प्रकाश आंबेडकरांच्या जागांच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा। संजय राऊतांची प्रतिक्रिया। हॉटेल 4 सीझन मधील महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर शरद पवार गटाची बैठक सुरू। बैठकीमध्ये सातारा लोकसभेच्या जागेबाबत चर्चा। ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा, सूत्रांची माहिती। 23, 15, 10च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याची शक्यता। बीकेसी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शहांची शिंदे फडणवीस दादांसोबत बंद दाराआड चर्चा। बैठकीआधी शहा आणि शिंदेंचा एकाच गाडीमधून प्रवास। शेतकऱ्यांचा पुन्हा दिल्ली चलोचा नारा। शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे प्रशासन अलर्टवर। रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर पोलिसांचा चोख बंदोबस्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।